पिंड पदावरी दिला आपुलिये करी माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर्जन विठले पितराचे ऋण विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाचिया पिंड पदावरी दिला आपुलिये करी माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण प्रस्तुत प्राप्त श्रीयुत कैलासवासी विक्रम नाना दगडोबा माने यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांच्या सूक्ष्म शरीराला सद्गती मिळण्यासाठी त्यांच्या स्थूल शरीराचे सर्व नातेवाईक त्यामध्ये
श्रीमती पुष्पाताई विक्रम नाना माने त्यांच्या धर्मपत्नी, त्यानंतर श्रीमती शोभाताई गणेश माने त्यांच्या सुनबाई, त्यानंतर कुमारी गौरी गणेश माने नानांच्या नाथ, आणि या कुटुंबाच्या वतीनं त्याच पद्धतीनं त्यांच्या सुकन्या सौभाग्यवती मंदाताई घोलप, सौभाग्यवती नंदाताई भराड आणि सौभाग्यवती रंजनाताई ठाकरे या स्थूल शरीराच्या जवळच्या नातेवाईकाच्या माध्यमातून त्यांच्या सूक्ष्म शरीराला सद्गती मिळावी या दृष्टिकोनातून प्रेमांजली, सुमनांजली, आदरांजली, स्नेहांजली, जलांजली, तिलांजली, पुष्पांजली आदरपूर्वक मी त्यांचे भाऊबंद, इष्ट, मित्र, सखे, सजन, सुहृद, सर्व स्थूल शरीराचे सर्व नातेवाईक, त्यांचे पुतणे ज्यांनी विक्रम नानांचं पूर्णपणे अंत्येष्टी कर्म पार पाडलेले असे श्रीमान श्रीयुत नारायणराव सुंदरराव माने हे पुतणे आणि सर्व पुतण्याच्या वतीनं भाऊ बंध भाऊजया सर्व भाऊबंदाच्या वतीनं मी त्यांच्या सूक्ष्म शरीराला सद्गती मिळावी अशी अपेक्षा करतो आणि भगवान आर्यमान नावाच्या देवतेच्या पदकमलावरती त्यांना जागा मिळावी आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांच्या पाथेय नावाच्या श्राद्धाच्या माध्यमातून पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आपल्या सर्वांच्या पुण्याईच्या शिदोरीची अत्यंत गरज आहे। ती शिदोरी आपण आजच्या दिवशी त्यांच्या पदरामध्ये बांधून देऊन त्यांची आपल्याला विदाई करायची आहे, बोळवण करायची आहे। कारण जशी लग्न झाल्याच्या नंतर मुलीची बोळवण केली जाते, तसं मृत्यूच्या नंतर वर्ष श्राद्ध म्हणजे ही शेवटची बोळवण असते। कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रतिपादन केलेलं आहे, सकळ ही माझी बोळवण करा, सकळ ही माझी बोळवण करा, सकळ ही माझी आपल्या मराठी भाषेमध्ये बोळवण असते आणि बोळवण म्हणजे नुसते नवे कपडे नाही, बोळवण म्हणजे नुसती पाठवणी विदाई नाही, तर बोळवण म्हणजे याचा अर्थ असा की माहेरचा पूर्ण सोड हक्क
आणि आता माहेरचा पूर्ण संबंध तुटला. आता सासरचा संबंध सुरू झाला. म्हणून मुलीच्या बाबतीत गोत्र तुटलं, त्यानंतर प्रवर तुटलं, आडनाव तुटलं, त्यानंतर बापाचं नाव तुटलं, त्यानंतर घर तुटलं, माहेरचा शेर तुटला, तिथालच्या इस्टेटीचा हक्क तुटला, प्रॉपर्टीचा हक्क तुटला, नवे नवे माता पित्याचं सुतक सुद्धा तुटलं. हे सगळं सोडून देणं आणि नव्या नातेवाईकाशी संबंध करणं. म्हणून त्यावेळेस जी पाठवणी केली जाते मुलीची, त्यावेळेस जी बोळवण केली जाते, त्यावेळेस जी शिदोरी बांधून दिली जाते, त्यावेळेस जे वाटं लावलं जातं, या सगळ्या क्रियेला बोळवण म्हणतात. तसं तुकाराम महाराजांनी सांगितलं की माझी तुम्ही आता संपूर्ण बोळवण करा आणि तुम्ही तुमच्या घराला परत जा. आता तुम्ही माझ्या नादाला लागू नका आणि आता माझं घर वेगळं आहे. माहेरचं घर वेगळं असतं, सासरचं घर वेगळं असतं, रीतरिवाज वेगळे असतात, नाते संबंध वेगळे असतात. भावाच्या जाग्यावर दीर भाई येत असतात, बहिणीच्या जाग्यावर नंदा येत असतात, हो, वडिलाच्या जाग्यावर नवरा येत असतो. कारण पहिल्यांदा वडिलाच्या नावाच्या अगोदर आपलं नाव आणि नंतर वडिलाचं नाव दिलं जातं. पण आता बापाचं नाव पुसून आता पतिराजाचं नाव तिथं समर्पित केलं जातं. या सगळ्या क्रिया मुलीच्या जशा आहेत त्याच पद्धतीनं जीवाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपण आपल्या माहेर घरी होतो. आता नानाला मृत्यू नावाचा मुराळी घेऊन गेला महाराज. आणि जाता जाता मी एक गोष्ट सांगेल की त्यांनाच त्या मुराळ्यानं नेलंय असं काही नाही. मुराळी कधी आला हे माहिती नसतं, पण ज्यावेळेस वाटं लावलं जातं त्यावेळेस कळतं की ह्यांना मुराळी न्यायला आला होता आणि त्या मुराळ्यानं घेऊन गेलं. थाप द्यायची, थोडं माईक मागं घ्या. मुराळी कधी आला गावाला माहिती नसतं, पण वाटं लावित असताना रडापड सुरू झाल्यावर कळतं की मुलगी वाटं लावायला लागलेत म्हणून. तसं मृत्यू झाल्यानंतर कळतं हे अमके अमके गेले. पण पूर्वीच्या काळात मुराळी हा 8-8 दिवस येऊन बसायचा. बैलगाडीचा प्रवास होता त्यावेळेस 8-8 दिवस मुराळी अगोदर येऊन बसायचा. आणि मग वाटं लावित असताना कळायचं, नवे कपडे नेसल्यानंतर कळायचं की अमकेची मुलगी नांदायला चालली. तसं त्या पद्धतीनं नानाचा मुराळी नानाला घेऊन गेला, याच्यात वेगळं सांगण्याची गरज नाही. तुमचा आमचा सुद्धा मुराळी येऊन बसलेला आहे महाराज. आणि कधी मुराळी आला, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं, मृत्यू उदराच्या परिवरी गर्भ घेऊसी तपावे. आईच्या गर्भामध्ये आपली स्थापना झाली त्याच वेळेस मुराळी येऊन बसला महाराज. नव्हे नव्हे अगोदर आईच्या गर्भामध्ये मृत्यू प्रवेश करतो आणि नंतर आपला जन्म होतो. म्हणून तुकोबारायदिक साधू संतांनी सांगितलं, उपजल्या पिंडाशी मरण सांगाते. म्हणून आपलं मरण आपण बरोबर घेऊन आलेलो आहेत. म्हणून तो नेतो कधी. या शरीरावर 3.5 कोटी छिद्र आहेत महाराज. एवढ्या मोठ्या छिद्रामध्ये इतक्या दिवस प्राण राहिला हे नवल आहे, केला ते नवल नाही. कारण कावदन सुटलेले, वादळ सुटलेले, एवढ्या मोठ्या वादळामध्ये अर्धा तास दिवा राहिला ह्याला महत्व आहे, विजला त्याला महत्व नाही. प्राण शरीरातून गेला त्याला महत्व नाही. इतक्या दिवस टिकला कसा? हा पिंजरा आहे, पिंजरा, आणि या पिंजऱ्यामध्ये चौकून हवा येते, मध्ये प्राण नावाचा वायू तेवढाच राहिलेला असतो. म्हणून जगातलं आश्चर्य मरण हे आश्चर्य नाही, जीवन हे आश्चर्य आहे.
विठ्ठल मरण हा स्वभाव आहे महाराज, मरण हा स्वभाव आहे, जीवन हा स्वभाव नाही. मी जाता जाता एक तुम्हाला चिंतनीय बाब सांगतो. उगवलेला दिवस हा अंधाराकडे जात असतो. उगवलेल्या सूर्याचा प्रवास कुणीकडे? अंधाराकडे. आणि मावळलेल्या सूर्याचा प्रवास उजेडाकडे. मावळलेला सूर्य महत्वाचा असतो, उगवलेला नाही. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण वैदिक मंडळी मावळत्या सूर्याला नमस्कार करतात. कारण मावळलेला सूर्य महत्वाचा आहे, कारण तो अंधाराचं साम्राज्य जाळं फेडतो आणि जगाला उजेड देण्याचं काम करीत असतो. म्हणून मावळलेल्या सूर्याचा प्रवास उजेडाकडे आहे आणि उगवलेल्या सूर्याचा प्रकाश हा मावळतीकडे आहे, अंधाराकडे आहे. तसं जन्म आणि मरण विकू देऊ नका. जन्म आणि मरण कशाचा प्रवास आहे? तर मरण हा जन्माकडचा प्रवास आहे आणि जीवन जन्म हा मरणाकडचा प्रवास आहे, अंधाराकडचा प्रवास आहे. म्हणून श्रुती माता सांगते आपल्याला, तमसो मा ज्योतिर्गमय, हो मृत्युर्मा अमृतम गमय. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडचा प्रवास, आणि मृत्युर्मा अमृतम गमय मृत्यूकडून अमृतत्वाकडे प्रवास आहे. म्हणून आमची श्रुती शिकवते, म्हणून मरण विशेष आहे, जन्म विशेष नाही. कारण जन्म खोट्याकडे नेतो आणि मरण सत्याकडे नेतं. महाराज, या खोट्या जगतामध्ये खरं काय आहे? तर फक्त मरणच खरं आहे. हो, बाकी सगळं खोट आहे. या खोट्या जगामध्ये खोट फक्त हो जीवन आहे आणि खरं फक्त मरण आहे. म्हणून मरण हे खऱ्याकडे घेऊन जातं. आणि जाता जाता सांगतो तुम्हाला, मरण हे खरं बोलायला होतं बरं. म्हणून मृत्यूच्या टाइमला माणसं खरं बोलतात. मृत्यूच्या टाइमला माणसं खरं बोलतात. त्याला मरण आलं की कळतं. आणि आता तो कुणालाशीच हो, मी तर एक गोष्ट सांगेल की हो, जन्मामध्ये तुम्हाला जर देवाची हो प्राप्ती करून घ्यायची नसेल, देवावर कुणाची श्रद्धा नसेल, नसू द्या. माझा काही आग्रह नाही, दुराग्रहही नाही की तुम्ही परमेश्वराला मानाच, असं माझं काही म्हणणं नाही. कारण प्रत्येकाचा स्वभाव त्याला जसं लहानपणापासून शिकवलं तसं तो शिकत असतो. हो, आणि देवाला मानणारे लोक कमी येतात, देवाला न मानणारे जास्त येतात. म्हणून मतदान जर केलं तर देवाला न मानणाराची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे आपण निवडणूक लढवायचीच नाही. देवाला मानणाऱ्या लोकांनी निवडणूक लढवायची नाही, कारण डिपॉझिट जप्त होईल. हो, न मानणाराची संख्या जास्त आहे. मी कशासाठी बोलतो? देवाला माना नाही माना, जीवनाला माना नाही माना, पण मरणाला मात्र नक्की माना. की आपल्याला मरण आहे आणि मी मरणार आहे एवढी आठवण ठेवा महाराज. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, जन्मामध्ये कशाची आठवण ठेवा नाही तर नाही ठेवा, मरणाची दारे नाही आठवणार.
सेवा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून हो मरणाची कार्य नाही आठवण. महाराज जाता जाता सांगतो हे असे सोहळे का करायचे. गेलेल्या माणसासाठी हा सोहळा कमी प्रमाणात आहे पण राहिलेल्या लोकांसाठी जास्त प्रमाणात आहे. का दुसऱ्याच्या प्रेत यात्रेला जायचं कशासाठी जायचं. दुसऱ्याच्या दहाव्याला जायचं कशासाठी जायचं. हाऊस म्हणून जायचं नाही. त्या घरातल्या लोकांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं म्हणून जायचं नाही. तर ते कसे मेले तसा मी सुद्धा मरणार आहे हे शिकण्यासाठी जायचंय महाराज. शिकण्यासाठी. म्हणून जाता जाता सांगतो या जगातली खरी शाळा कोणती असेल तर मसनवाटा ही खरी शाळा आहे महाराज. मसनवाटा ही खरी शाळा आहे. त्या शाळेमध्ये आपल्याला पाठ शिकायला जायचंय धडा शिकायला जायचंय. म्हणून दुसऱ्याच्या प्रेत यात्रेला अवश्य जावं. बिना निमंत्रणाचं जावं महाराज. 2 ठिकाणी बिना निमंत्रणाचं जावं. एक तोरणा घरी का एक मरणा घरी. तोरणा घरी म्हणजे मुलीला वाट लावायच्या टाइमला आणि तिच्या डोक्यावरती अक्षदा टाकण्याकरता बिना निमंत्रणाचं जावं. तुम्हाला पत्रिका नसेल तर जेवायला बसू नका. पण मुलीचं वाट लावणं म्हणजे त्या माहेरातून तिचा मृत्यूच आहे एक प्रकारचा. म्हणून तिला वाट लावायला जा. कारण आपल्या गावातला तिचा शेर समाप्त झाला. तिचं अन्न समाप्त झालं. तिचा हक्क कमी झाला. म्हणून आता ती परक्या गावाला चाललेली आहे हे ध्यानात ठेवायचं. म्हणून मुलीच्या डोक्यावरती अक्षदा टाकायला बिना निमंत्रणाचं जा. आणि कुणाची बी मुलगी असू द्या, श्रीमंताची असू द्या, गरीबाची असू द्या. उरपट श्रीमंताच्या मुलीच्या डोक्यावर अक्षदा टाकायला तुम्ही गेलात तर किंमत होणार नाही. पण गरीबाच्या मुलीच्या डोक्यावर अक्षदा टाकायला गेलात तर त्याला आभार वाटेल. नुसता आभार नाही तर जन्मभर ऋण व्यक्त करील की माझ्या मुलीच्या टाइमला तुम्ही आला होतात. याचा आनंद त्याच्या अंतःकरणामध्ये खूप राहील. तसं मेलेल्या माणसाच्या प्रेत यात्रेला का जायचं त्याचं कारण आहे महाराज. प्रेत यात्रेला जाण्याचं एकमेव कारण आहे की आपल्याला त्याच्यापासून मरण शिकायचं आहे. हा जसा मेलेला आहे तसा मी सुद्धा एके दिवशी मरणार आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलं अरे हा मृत्यू लोक आहे. जातशी ही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यार्थे नत्वम शोचुतो मरहसी उपजेते नासे नासिलेते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. म्हणून जन्माला आलेला मरणार आहे. म्हणून मी जाता जाता तुम्हाला एक महत्वाचं सांगतो. हो नाना गेले यात नवल नाही. इथं आलेले मंडपातले सगळे लोक माझ्या सगट जाणार आहेत महाराज. मी एवढा टाकटाका जरी बोलत असलो आणि मृत्यूची माहिती जरी सांगत असलो तरी सुद्धा मला सुद्धा मरावं लागणार आहे. आणि नानाचं तरी भाग्य आहे एवढे लोक आलेत. नानाचं तरी भाग्य कीर्तन मिळालंय. आमचं भाग्य काय कुणास ठाऊक. कोणी कीर्तनकार येतो का नाही. कारण जन्मभर ज्यांनी कीर्तन केले त्यांच्याच कीर्तनाला कीर्तन मिळत नाही महाराज. हो अशी गोष्ट असते. म्हणून भाग्य लागतं कोणत्याही गोष्टीला. मरणातही भाग्य लागतं आणि जन्मातही भाग्य लागतं. विठ्ठल म्हणून 70 वर्षाच्या पुढे आयुष्य धकलं की माणसानं पिशव्या भरून ठेवीत जात. खालून मंठ्याकडून गाडी आल्याच्या नंतर वाटूरवर गाडी उभी राहायची म्हणल्यानंतर पाठीमाग 5 किलोमीटर फाटाय तवारच पिशव्या घेऊन उभ्या राहात ना. नाहीतर गाडी उभी राहिल्यावर पिशव्या घेऊन मग उतरायला सुरुवात केली. खालचे उतरू देत नाहीत ना, वर चढणारे आहेत ना. ते म्हणते झोप लागली होती का काय. मग ते सगळे चढल्याशिवाय तोपर्यंत कंडक्टरला ध्यानात बी येत नाही. लांब पुढं गाडी जाते पेट्रोल पंपाच्या पुढं. आणि मग सांगतो मी उतरायचं राहिलो. मग तो कंडक्टर बी बोलतो तुम्हाला काही वाटतं का थोडंफार. बस स्टँड मागच गेलं ना
आणि आता इथं गाडी उतरायची का? आता जाऊ दे नियरला. उतरायचं असलं तर आपली तयारी तसं 70 वर्षाच्या पुढं माणसाने पिशव्या भरून ठेवल्या पाहिजेत महाराज. आणि दरवाज्यात येऊन उभं राहायचं की आता माझं मरण आलंय म्हणून. नाही तर मग कधी कधी ते एसटीचं पूर्वीचं तिकीट होतं महाराज. त्या तिकिटावर खाली लिहिलेलं असायचं उ मू आणि उ. उतर मूर्खा उतर असं तिथं लिहिलेलं असायचं. उ मू उ डबल सांगितलेलं असायचं उतर मूर्खा उतर. तिकीट संपल्यानंतर उतरायचंय महाराज. आता आपले कोणाचे तिकीट कधी संपतील काय सांगता येतंय का? विठ्ठल आणि जाता जाता सांगतो कंडक्टर सारखं जीवन जगलं पाहिजे महाराज. कंडक्टरचं जीवन कसं असतं त्या पद्धतीनं जीवन जगायचं. जीवन जगण्याची प्रक्रिया कंडक्टर कडून शिकायची. कारण कंडक्टरच्या बायकोनं सकाळी डबा भरून दिला, 7 वाजताच डबा भरून दिला तिनं. तो डबा घ्यायचा. स्टँडवर जात असताना त्याला माहित नाही महाराज मला कोणत्या गाडीला ड्युटीला जायचंय ते माहित नाही त्याला, बिलकुल नाही. फक्त डबा घेऊन यायचा आणि आल्यानंतर स्टँड मध्ये गेल्यानंतर मग कंट्रोलर त्याच्याकडं कागद देतो तुम्हाला अमक्या गावाला जायचंय. आणि मग तो कागद घेतल्यावर त्याला गाव माहिती होतं पण त्या गावाचा रस्ता बी त्याला माहिती नसतो. हो, कोण्या गावाला जायचं हे सुरुवातीला माहित नाही, कागदावर कळतं. आणि तिथून पुढे गाडीचा नंबरही त्याला माहित नाही, कागदावर बघितल्यावर नंबर कळतो. आणि प्लॅटफॉर्म वरती उभा राहतो. मग तिकडून त्या नंबरची गाडी पाठी लावून येते. आणि मग हीच गाडी ह्या नंबरची, आता ह्या गाडीत आपल्याला जायचंय. तोपर्यंत ती गाडी कशी आहे हे माहित नाही म्हणून शिट्टी मारायची आणि गाडी सरकत सरकत ड्रायव्हरनं माग सरकिल्यानंतर हो सगळे प्रवासी मध्ये बसायचे. आणि मग ह्यानी गाडीत चढायचं आणि डबल बेल टाकायची महाराज. आता गाडी कोणत्या मार्गाने चालली हे माहित नाही महाराज त्याला. आता पुढं सांगतो तुम्हाला. गाडीमध्ये चढलेले प्रवासी 50-60 प्रवासी गाडीमध्ये आहेत. एका रस्त्यानं प्रवास सुरू झालेला आहे. सगळे सहप्रवासी आहेत पण त्याचं जवळचं नातेवाईक कुणी नाही महाराज. त्याच्या जवळचं कुणी नातेवाईक नाही. तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, आपण सगळे प्रवासी आहोत. आता सध्या या मंडपामध्ये ह्या एसटीत सगळे प्रवासी बसलेले आहेत, सगळे आहेत. पण माझ्या जीवाचे आणि तुमच्या जीवाचे इथं कुणीच नाहीत महाराज. गर्दी भरपूर आहे. कोणाचा कोणाशी न घडे संबंध, कुणाचा कुणाशी संबंध नाही. हो, 2 लाकड एका प्रभावामध्ये आल्यानंतर मिळून जातात आणि एका लाटेनं बाजूला जातात. तिकीट संपल्यानंतर एखादा प्रवासी उतरतो, त्यावेळेस बाजूचा बसलेला प्रवासी रडत नाही. का रडत नाही? कारण तो माझा नातेवाईक नाही. ज्याचं तिकीट संपलंय तो सीटावरून उठून गेला. हो, म्हणून कंडक्टर कधी उतरलेल्या माणसासाठी रडत नाही आणि नव्या आलेल्या माणसासाठी स्वागत करीत नाही महाराज. तसं आपल्या जीवनामध्ये नवे माणसं येतात आणि उतरून जातात. उतरणारी माणसं आपले कोणी नाहीत आणि चढणारी माणसं कोणी नाही. आणि एवढं सांगतो, पुढं सांगतो महाराज. जगाच्या पाठीवर तुम्ही पुढे गेल्याच्या नंतर सख्या भावाला सुद्धा आवडत नाही महाराज तुम्ही पुढे गेलेले. पण जगाच्या पाठीवर एकच प्राणी आहे आणि तो म्हणजे कंडक्टर आहे. तो सो खुशीनं सांगत असतो पुढे चला. तेवढा कंडक्टर सांगत असतो पुढे चला. आणि लोक पुढे गेल्यावर त्याला आनंद होतो. जगाच्या पाठीवर इतके मोठे पक्ष आहेत की त्यांच्याकडे तिकीट मागायला जावं लागतं. पण कंडक्टर नावाचा असा एक पक्ष आहे की तो घरी जागेवर येऊन तिकीट देतो महाराज. जागेवर येऊन तिकीट देतो. हो, उरपटा कुणी तिकिटाचं राहिलंय का, कुणी तिकिटाचं राहिलंय का,
सांगतो बिना तिकिटाचा प्रवास करू नका, बिना तिकिटाचं राहू नका म्हणून तो सांगत असतो. आणि बिना तिकिटाचा राहिला तर त्याचं दुःख त्यालाच भोगावं लागतं, म्हणून तो कुणासाठी रडत नाही. हो, आणि एवढ्यावरती पुढं तुम्हाला सांगतो, त्याच्या जाग्यावर जर एखादी 80 वर्षाची म्हातारी हक्काच्या जाग्यावर जरी बसली तरी बी तो आल्यानंतर हो ती आजी म्हणते दादा उठू का रे, तो म्हणतो बसा आजी बसा. तो दरवाजात उभा राहतो आणि आजीला बसायला जागा देतो. महाराज, एवढी समजदारी जगाच्या पाठीवर कुणाकडे नाही. कंडक्टर सारखं जीवन जगा. या संसारात आपलं कुणी नाही. सहप्रवासी मित्र भरपूर आहेत, मोठमोठाले लोक भरपूर आहेत. कुणाच्या पुढे गोंडाई घोळू नका आणि कुणाची स्तुती करू नका, आणि कुणी स्तुती केली तरी हरळून हुरळून जाऊ नका. महाराज, कंडक्टर सारखं जीवन जगा. गावात एसटी गेल्याच्या नंतर, गावात मुक्कामाला गाडी राहिल्याच्या नंतर, गाव 10,000 वस्तीचं गाव आहे, पण त्याच्या बायकोनं दिलेला डबा शिळा असला तरी त्याला खायचा आहे. महाराज, पण गावातल्या कुणाच्या घरी जेवायला जायचं नाही. त्याच्या बायकोनं जे बांधून दिलेलं आहे ते शिळं पाक त्याला खायचंय. आम्ही येत असताना आमच्या कर्माची शिदोरी आमच्या मायेनं, आमच्या प्रकृतीनं, आमच्या कर्मानं जी बांधून दिलेली आहे तीच शिदोरी आपल्याला खायची आहे. महाराज, दुसऱ्याच्या शिदोरीचा उपयोग नाही आपल्या जीवनामध्ये. विठ्ठल म्हणून मी सांगतो की आपण व्यवहारात म्हणतो कर्मावर कर्म, कपाळावर कपाळ घासल्यानं कर्म येत नाही. महाराज, हे ध्यानात ठेवायचं. आपलंच कर्म आपल्या उपयोगाचं आहे. रात्रीच्या टाइमला तो लांबक्या सीटावर झोपला, पण रात्री पाऊस आला आणि वरतून एसटी गळायला लागली, म्हणून तो म्हणत नाही की आता वरी जातो आणि MCL लावून एसटीचं छिद्र बुजून घेतो, म्हणत नाही. कारण एसटी त्याची नाही, फक्त झोपायपुरती एसटी त्याची. तसं घर माझं नाही आणि मी घराचा नाही. हो, हे असं जीवन जे जगतात ती माणसं जीवनामध्ये सफल असतात. म्हणून हे ओळखायचंय. हो, नाथ महाराजांनी सांगितलं, महाराज, पांतस्थ ग्रहाशी आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. हो, प्रवासी प्रवास करताना येतो, धर्मशाळेत उतरतो रात्रीच्याला आणि सकाळी उठून जातो. तसं जग हे बंदीशाळा आहे, जग ही धर्मशाळा आहे. आणि आपण इथं पाहुणे आलेलो आहेत. मी जसा 2 तासाचा पाहुणा आहे वाटूरला, तसं तुम्ही सुद्धा 60-60, 70-70 वर्षाचे पाहुणेच आहेत. हे ध्यानात ठेवायचं. तुम्ही इथले नाहीत आणि तुम्ही मनाने म्हणत असाल आम्ही इथले, तर तुमचा हा अज्ञानपणाचं लक्षण आहे की तुम्ही इथले नाहीत आणि मी माझ्या गावचा नाही. काहीच मी नव्हे, कोणी गावीचा आणि एकट ठाईचा एकलाची. म्हणून दुसऱ्याच्या मरणावून हा धडा शिकायचा आहे. महाराज, गळायला लागली एसटी तर तो दुसरीकडे जाऊन झोपतो, दुसऱ्या सीटावर सीट बदलतो, पण म्हणत नाही. एसटी त्याची नाही, पण कुणी जर हवा सोडायला लागलं तर सोडून बी देत नाही. तसं शेत आपलं नाही, पण कुणी बांध फोडायला लागलं तर फोडून बी द्यायचं नाही. पण हेही ध्यानात ठेवायचं की हे शेत, हो, जशी पृथ्वी निर्माण झाली तसं माझ्यासारखे त्या शेतानं कितीतरी बदललेत. हो, सातबाऱ्यावर नाव आहे. पहिला सीट उतरूस तर दुसरा रुमाल टाकून सीट पकडी तू. महाराज, खिडकीतून रुमाल टाकते. फार लोक हुशार निघालेत महाराज. हो, रुमाल टाकल्यावर जर सीट पकडीते तर उद्याच्याला एखाद्याच्या बंगल्यावर रुमाल टाकू नये. आणि माझा म्हणून नाही तर बंगल्यावर टाकू द्या, पण एखाद्या माणसावर टाकू नये. उपरनं टाकलं की हो माणूस माझा, असं जर म्हणलं तर हो. आता हो, महाराज लोकाला लग्नामध्ये उपरने टाकतेच खांद्यावर. ती माणसं का आपली होतेत का महाराज? सीट उपरनं टाकलं की सीट तयार करते तर माझंही म्हणते तर, पण त्या सीटावर बसण्यापुरताच काळ असतो.
एक बुजेसो आगला स्वार. हो, एक उत्कृष्ट तो दुसरा तयार होतो बसण्याकरता. आणि जाता जाता सांगतो परत आल्याच्या नंतर हो त्याच्याजवळ पैसे असतात भरलेली बॅग, पण त्याच्यातला 1 रुपया बी त्याचा नसतो. चहा पिण्याचा सुद्धा अधिकार नाही त्याच्यातून खर्चून. घरून जेवढे आणले तेवढेच चहा प्यायला आहेत, त्याच्यातला 1 रुपया त्याचा नाही. हो, सगळे पैसे त्या हो एसटीच्या बँकेमध्ये भरायचे आणि ती हो सबनम काय जे असेल ते तिथंच ठेवायचं आणि ते तिकिटाचं पॅडही तिथंच ठेवायचं आणि रिकामा डब्बा घेऊन घरी निघायचं. महाराज, हे कंडक्टरचं जीवन आहे. तसं हो हात झाडोनिया जाती आणि पात्र होती दंडाशी. आपल्याला हात झाडून जायचंय महाराज. आपल्याकडं काही नाही. कंडक्टर सारखं जीवन आपण जगलं की याला विदेही जीवन जगणं म्हणतात. आणि या देहामध्ये येऊन विदेही जीवन जगण्याची प्रक्रिया शिकणं, त्याच्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. आणि त्याच्यातला एक धडा आपल्याला कुठं मिळतो तर दुसऱ्याच्या मरणावरून मिळतो महाराज. म्हणून दुसऱ्याच्या मृत्यूला 13व्याला 10व्याला जायचंय, ती एवढ्याच गोष्टीसाठी जायचंय. मी सुद्धा मरणार आहे म्हणून मरणाचा अभ्यास करण्यासाठी दुसऱ्याच्या मृत्यूच्या टाइमला 10व्या 13व्याला आणि वर्ष श्राद्धाला जायचंय. आणि असं वर्ष श्राद्ध म्हणजे काय आहे? पाठवणी आहे, बोळवण आहे. आणि अशी बोळवण करण्याकरता हो तुम्ही आम्ही शिकल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं की लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? माझं इथं येणं परक्याचं येणं आहे. हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
दिला आपुलिये करी, माझे झाले गयावर जन, फिटले पितराचे ऋण. या ठिकाणी पिंडदान केलं जातं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं. तिलांजली जलांजली दिली जाते. हे काय कारण आहे? कशा करता हे करायचं? सध्याच्या काळामध्ये आधुनिक युग आहे. मेलेल्या माणसाबद्दल काहीच न करायचं असं एक नवीन प्रघात निघालाय महाराज. कारण पाश्चात्य संस्कृतीचे विचार आपल्याकडे आलेले आहेत. हल्लीच्या काळात बुद्धिमान माणसं निघालेत. पूर्वीचे भोळे भाबडे येडे होते लोक म्हणून पिंडदान करीत होते. आताचे सुशिक्षित लोक नाहीत करीत महाराज. ते पुढं तर आता सध्या सुरुवातच झाली. बापाचं दहन पण करत नाहीत महाराज. ग्रामपंचायतला किंवा पंचायत समितीला किंवा नगर परिषदला किंवा कुणालाही सांगून जाते, कचऱ्यात जशी विल्हेवाट लावायची तशी तुम्ही तुमची, आम्ही आमच्या मायबापाची विल्हेवाट लागा आणि तुमचं काय बिल आहे ते ऑनलाईन मागून घ्या. कोरोना काळात तर झालं महाराज, पण त्या टाइमला तरी संकट होते म्हणून ठीक आहे. पण आता सध्या कितीतरी लोक असे आहेत महाराज, ते त्या पद्धतीनं पिंडदान करीत नाहीत. पण जाता जाता एक गोष्ट सांगतो तुम्हाला. या देशामध्ये एक दिल्लीचा सम्राट होऊन गेला. त्याचं नाव नाही सांगत मी, पण दिल्लीचा सम्राट होऊन गेला. दैवयोगानं त्याच्या जीवनामध्ये त्याला त्याच्या पुत्रानं बंदीखान्यात टाकलं आणि बिना अन्ना पाण्याचा तळतळाटून मेला महाराज. ज्यावेळेस त्याचा प्राण गेला त्यावेळेस प्राण जात असताना त्यांनी सांगितलं की माझ्या धर्मात हे तर नाहीये, परंतु पुढचा जन्म जर कधी मला मिळाला, पुनर्जन्म माझ्या धर्मात नाही परंतु हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म आहे असं म्हणतात. जर पुनर्जन्म झालाच कदाचित आणि मला जर मनुष्याचा जन्म मिळाला तर मला हिंदू धर्मात देवा जन्माला घाल. कारण का? माझ्या धर्मामध्ये जिवंत असताना मुलं पाणी देत नाहीत आणि अन्न देत नाहीत, आणि हिंदू धर्मामध्ये मेल्यानंतर वर्षानुवर्ष त्यांच्या नावानं पिंडदानाने पाणी देतात. इतका विशाल धर्म हिंदू धर्म आहे असं त्यांनी मृत्यूच्या टाइमला सांगून गेला महाराज तो. म्हणून हिंदू धर्म डोळस आहे, मूर्ख नाही. म्हणून काही अज्ञानी लोक त्याच्याबद्दल काही बोलत राहतात. कशा पद्धतीनं त्यांचा अभ्यास नसल्यामुळं, कारण कशाच गोष्टीचा माणसाने अभ्यास करावा, नंतर आपला शेरा मारावा, आपले विचार नंतर मांडावेत. पण अभ्यास न करता मंडळी काही मांडतात महाराज. त्या पद्धतीनं करावं का नाही करावं म्हणून अजून एक आधुनिक एक विचारसरणी आलेली मधल्या बाजूची. करायचंच नाही मायबापाचं पिंडदान अशी एक विचारसरणी आहे. मेले गेले त्यांचं काय शिल्लक राहिले असं एक म्हणणाऱ्याची प्रघात झालाय. दुसरा एक प्रघात असा आहे की लोकाला जीव घातल्याच्या नंतर आमच्या बापाला मिळतं म्हणजे काय? लोकांचे पोट म्हणजे काय? पोस्टाच्या पेट्या आहेत का? इकडं पत्र टाकल्यावर तिकडं मिळतं म्हणून इकडं त्यांना खाऊ घातलं की आमच्या बापाला मिळतं. हे कोणी सांगितलं म्हणले? काही बी गप्पा हाणतात लोक. म्हणून ही चुकीची गोष्ट आहे असं म्हणणारे लोक आहेत महाराज. पण त्यांना माहिती नाही की लोकांनी जेवल्याच्या नंतर त्या माणसाला मिळतं का नाही हे मिळतं त्याला माहित नाही. पण स्थूल शरीर हे पंचमहाभूताचं आहे आणि जे मेल्यानंतर जे सूक्ष्म शरीर असतं ते 3 महाभूताचं असतं महाराज. ह्या स्थूल शरीरातलं पृथ्वी आणि आप हे 2 भूत निघून जातात. आकाश, तेज आणि वायू हे 3 तत्व राहतात आणि त्या 3 तत्वाचं सूक्ष्म शरीर असतं आणि ते अन्नमय कोश त्याचा समाप्त झालेला असतो. त्याला अन्नाची गरज लागत नाही, त्याला अन्नाच्या वासाची गरज असते. म्हणून तर्पण केलं जातं, म्हणून त्याला वासाची गरज आहे. म्हणून लोकाला तयार केलेलं अन्न त्या मृत व्यक्तीच्या सूक्ष्म शरीराला मरण कशाला म्हणतात हे सुद्धा आपल्याला माहित नाही महाराज. मरण म्हणजे स्थूल शरीराचा सूक्ष्म शरीराचा संबंध तुटणं म्हणजे मरण आहे. मरण म्हणजे आत्मा जात नाही, जीव जात नाही, प्राण जात नाही ना काहीच जात नाही.
आत्मा तर बिलकुल जात नाही. हो, पण आता शिकल्या सवारलेले लोक तर मोठेपणानं श्रद्धांजली अर्पण करायची असली की म्हणतात अमक्या अमक्या माणसाच्या मृत आत्म्याला शांती लाभो. हो, म्हणजे चुकीचंच बोलायचं, पण जरा दरडावून बोलायचं, एवढाच फरक आहे. खोटं बोलायचं. अमेरिकेच्या अध्यक्षानं जरी सांगितलं बेदोनी 17 तरी कधी होत नसतं महाराज. आणि गावातल्या कचऱ्यानं धोंड्यानं सांगितलं बेदोनी 4 आहे तरी ते खरंच असतं महाराज. म्हणून कचऱ्यानं सांगितलं म्हणून कचऱ्यात टाकायचं नाही, आणि तात्यानं सांगितलं म्हणून हो घ्यायचं नाही, कारण 17 होतच नसतं. हो, म्हणून जे सत्य आहे ते सत्य. स्थूल शरीराचा हो आणि सूक्ष्म शरीराचा संबंध तुटणं म्हणजे मरण आहे. आणि याच्याही पुढे तुम्हाला एक गोष्ट सांगतो हो, आणि आव्हान देऊन सांगतो हो, डॉक्टरला सुद्धा मेळ लागत नाही कधी मेला आणि कसा मेला. डॉक्टर फक्त नाडी तपासली की हो, नाडी बंद पडली की डॉक्टर सांगतात मृत झाला. हो, हृदय तपासलं की ते सांगतात की माणूस मेला, सर्टिफिकेट देतात ते. पण माणूस तवा मेलेला नाही महाराज. माणूस खरा मरतो कधी, आणि शरीराचा आणि प्राणा सूक्ष्म शरीराचा संबंध तुटतो कधी, तर ज्यावेळेस दहन क्रिया होते आणि दहन क्रियेमध्ये डोक्याची कवटी फटकन फुटते त्यावेळेस खरा प्राण जातो महाराज. त्यावेळेस सूक्ष्म शरीर बाजूला होतं, कारण या 10व्या द्वारातून डाव्या टाळूतूनच शरीरात प्रवेश केलेला असतो. आईच्या गर्भामध्ये शरीर निर्माण होत असताना अगोदर डोकं तयार झालेलं आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं वनाच्या पाणी उभाविले देऊळ आधी कळसू मग पाया रे. म्हणजे आधी कळसू मग पाया रे, म्हणजे वनाच्या पाणी म्हणजे आईच्या गर्भाचा आकार वनाच्या पानासारखा आहे ज्ञानोबाराय सांगतात. आणि त्या पानावरती देऊळ म्हणजे शरीर रूपी देऊळ उभं केलं. त्यावेळेस त्याचा कळस म्हणजे अगोदर मुंडकं डोकं तयार केलं महाराज नियतीनं. का तर इथून प्राणाचा संचार व्हायचा आहे. म्हणून गेट वे ऑफ बॉडी, बॉडीमध्ये शरीरात प्रवेश तो प्राण किंवा सूक्ष्म शरीर कुठून करतं तर या टाळूतून 10व्या द्वारातून. त्याला दशवद्वार किंवा मूर्ध्नी आकाश म्हणतात किंवा सहस्राधार चक्र म्हणतात. तिथं 10वं द्वार आहे, तिथून प्रवेश होतो आणि नंतर त्याचा प्रवेश तिथून होतो, तिथूनच तो प्राण निघून जातो. म्हणून डोक्याची कवटी फुटल्यानंतरच. म्हणून आपल्याकडं पद्धत आहे हो, मेल्या मेल्या रडायचं नाही, कारण रडलेल्या लोकांचा त्रास त्या शरीरातल्या माणसाला होतो. म्हणून रडायचं कधी डोक्याची कवटी फुटली आणि नंतर पायाजवळ गाडगं फोडलं आणि फोडणाराने डाव्या हातानं बोंब मारली की तिथून पुढे रडायचं महाराज, कारण त्याचं ऊर्ध्वगमन झालं. आता त्याला कळत नाही, पण मृत माणसाच्या जवळ रडलं तर त्या माणसाला कळतं माझ्यासाठी कोण कोण आलंय, आणि त्याला तकलीफ होते महाराज. म्हणून मेल्यानंतर रडायचं नाही. विठ्ठल म्हणजे नाकातून जात नाही, तोंडातून जात नाही, डोळ्यातून जात नाही, कोणत्याच इंद्रियाच्या माध्यमातून प्राण जात नाही महाराज. तस्य प्राणहा न उत्क्रमन्ते, तिथून प्राण जात नाही. कुठून प्राण जातो तर जिथून आला तिथूच जातो महाराज. आता सगळे तुम्ही तुमच्या घरून आलात तर कार्यक्रम संपल्यावर तुम्ही तुमच्याच घरी जाणार आहेत का दुसरीकडे जाणार आहेत? तुमच्याच घरी जाणार आहेत. म्हणून तसंच प्राणाचं बी आहे, जिथून आला तिथूनच तो जात असतो. ज्या रस्त्यानं आला त्याच रस्त्यानं जातो. म्हणून त्याच्याकरता त्याला मरण म्हणतात. मरण म्हणजे प्राण आत्मा जात नाही, जीव जात नाही. तर त्याच्यामध्ये काय असतं की प्राणाचा, आणि प्राण हे सूक्ष्म शरीराचा मुख्य अवयव असल्यामुळे प्राण जाणं म्हणजे मरण आहे शरीराचा. म्हणून तर
खूप सुंदर तऱ्हेचे विषय सांगितलेले आहेत महाराज. या स्थूल शरीराला लुगडं म्हटलंय नाथ महाराजांनी आणि सूक्ष्म शरीराला चोळी म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेस हे लुगडं फाटकय, नवाठही फाटून गेलेलं लुगडं आहे, ते फाटल्यानंतर चोळीचा आणि लुगड्याचा वियोग झाल्याच्या नंतर पुन्हा त्याला शिवायला दोरा नाही, म्हणजे आता कर्म तुटलं सूक्ष्म शरीराचं आणि स्थूल शरीराचं की त्याला दोरा नाही. म्हणून फाटकेच लुगडे तुटकीच चोळी, शिवाया दोरा नाही मला दादुल्या न लगे बाई. नाथ महाराजांनी हे अध्यात्म प्रतिपादन केलेलं आहे. हे मरण सांगितलेलं आहे. मरण, फाटकं लुगडं म्हणजे हे शरीर आहे, हे फाटलेलं आहे. आणि त्याच्यावरची चोळी म्हणजे सूक्ष्म शरीर आहे, 17 तत्वाच्या संघाताचं लिंग शरीर आहे. त्या दोन्हीचा वियोग म्हणजे याचा अर्थ मरण आहे. असो त्या पद्धतीनं मृत व्यक्तीच्या नावानं हल्लीच्या काळात मी सांगत होतो की काही म्हणतात अनाथ आश्रमाला देणगी द्या, काही म्हणतात की दलित वस्तू आपलं वस्ती सुधारणा करा, काही म्हणतात गोर गरिबाच्या लेकराला दान द्या. माझं म्हणणं नाही दान देऊ नका म्हणून, अवश्य दान द्या, पण श्राद्ध केल्याच्या नंतरच दान द्या. नाही तर नुसतंच फक्त झाडं लावायचे हो आणि बापाचं पिंडदान करायचं नाही. नुसतीच दलित वस्ती सुधारणा करायची आणि पिंडदान करायचं नाही. नुसतंच अनाथ आश्रमाला दान द्यायचं आणि शाळेला दान द्यायचं. महाराज असं चालत नाही. हो, कधी बी जरी अंगातला शर्ट ही अंगातच घालावा लागतो आणि पॅन्ट ही हो नेसावं लागती, खाली पायामध्ये पॅन्ट घालावं लागती. पॅन्ट जास्त किमतीची म्हणून अंगात बसत नाही आणि शर्ट हलकय म्हणून खाली नेसता येत नाही. आणि एखादा जर समजा शर्ट खाली नेसला आणि पॅन्ट वरी घातली तर स्वतःच्या पदरच्या पैशानं लोक यारवाड्याला नेतील महाराज. हे चालत नाही. म्हणून ज्याचं कर्म जिथं आहे तिथंच ते कर्म करावं, अन्यथा कर्म करू नये. अनेक गोष्टी येतात, अनेक विज्ञान आहे. कारण मी या गोष्टीचा एवढा मोठा अभ्यास केलेला आहे महाराज की मी विज्ञानातून सांगेल तुम्हाला, अध्यात्मातून सांगेल, पौराणिकतेतून सांगेल तुम्हाला, पर्यावरणातून सांगेन, ऐतिहासिकतून सांगेन, पुराणाच्या शास्त्राच्या गोष्टी प्रतिपादन करील. सगळ्या गोष्टीचा माझा अनुभव आहे. त्या पद्धतीनं मी सगळ्या बाबतीतला अभ्यास केलेला आहे. नुसता हिंदू धर्मातल्याच ऋषी मुनींनी साधू संतांनी लिहिलेलं आहे तेवढंच नाही, पाश्चात्य संस्कृतीच्या विचारवंतानं सुद्धा काय लिहिलेलं आहे हे विज्ञानानं, पर्यावरणानं, त्याच पद्धतीनं विज्ञानामध्ये बी जीवशास्त्र वेगळं, भौतिक शास्त्र वेगळं, रसायनशास्त्र, सगळ्या शास्त्रातून सगळ्या पद्धतीनं मला पटवता येतं. परंतु माझा वेळ मला सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून त्याच्याकरता बाकीचा भाग मी न सांगण्यापेक्षा अत्यंत महत्वाच्या माझ्या विषयामध्ये, वेळेमध्ये जेवढा विषय बसतोय तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करतो. विठ्ठल पिंड पदावरी दिला आपुलिये करी माझे झाले गयावर्जन. 48 पिंड टाकावं लागतात महाराज. पिंडदान आहे म्हणून पिंडाचं बोलतो. कधी कुठं टाकावे लागतात अजून हिंदू धर्मातल्या लोकांना बी माहित नाही. मृत माणूस झाल्याच्या नंतर भिंतीला टेकून उत्तरेकडे तोंड करून बसवल्याच्या नंतर, तिथून स्नानाला उचलल्याच्या नंतर जिथं बसवलंय तिथं पहिला पिंड टाकावा लागतो. तिथंच खौर करावी लागते, क्षौर कर्म करावं लागतं. आणि पांढरे कपडे अंगावर परिधान करून पहिला पिंड तिथं टाकावा लागतो. त्याला शवदान पिंड म्हणतात. त्यानंतर आंघोळ घालून तिरडीवरती झोपेपर्यंत रांगोळी जिथं दारात काढली जाते तिथं दुसरा पिंड टाकला जातो. हो, त्यानंतर 3 रस्त्याला प्रेत खाली टेकून तिसरा पिंड टाकला जातो. त्याला खेचर पिंड म्हणतात महाराज. स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर उत्तरेकडे पाय ठेवून प्रेत ठेवल्यानंतर प्रेताच्या पुढं हो 4था पिंड टाकावा लागतो. 4था पिंड त्याच्या पुढे टाकावा लागतो. गाईचं गोमूत्र टाकून शेण सारून त्या ठिकाणी पिंड टाकावा लागतो. आणि 5वा पिंड हो जिथं दहन करायचंय त्या दहन करण्याच्या जागेवरती
हो 6वा पिंड टाकला जातो. असे 6 पिंड आणि दशक्रियेचे 10व्या दिवसाचे 10 पिंड असे मिळून 16 पिंड टाकले जातात. याला मलिन षोडशी म्हणतात. आता हल्लीच्या काळात अतिबुद्धिमान माणसं निघाल्यामुळं 10 दिवसापर्यंत ठेवीतच नाहीत महाराज. हो काही काही तर 3ऱ्या आणि 4थ्या दिवशीच. हो आपल्या भागात आलंय का नाही हे सुधारणेचं वारं कुणास ठाऊक मला सांगता येत नाही. तर 5व्या 4थ्या 3ऱ्या दिवशीच पश्चिम महाराष्ट्रामध्ये लवकर सुरू झालंय तिकडं. कारण तिकडं सुद्धा मुलं 9-9 महिने राहणार नाहीत महाराज. 3ऱ्या 2ऱ्या महिन्यातच कलेक्टर होऊन येणार आहेत. कारण 9-9 महिने गर्भात ठेवायचे म्हणल्यावर इतका उशीर कशाला. कारण मेलेल्या माणसाला 10 दिवस त्याच्यासाठी दम खायचा म्हणल्यावर गर्भात तरी कशाला जास्त दिवस ठेवायचे. हो अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली. 10 दिवसाचे 10 पिंड असे पहिले 6 ने ते 10 16 पिंड याला मलिन षोडशी म्हणतात. आणि त्यानंतर वर्षभर प्रत्येक महिन्याला 1 पिंड टाकावं लागतो त्या तिथीवरती. असे 12 महिन्याचे 12 पिंड. त्यानंतर त्रय उन्मासिक म्हणजे 3 महिने कमी असताना 1 पिंड टाकावं लागतो. शन उन्मासिक 6 महिने कमी असताना 1 पिंड टाकावं लागतो. 9 उन्मासिक म्हणजे 9 महिने कमी असताना आणि वर्षाला 1 दिवस कमी असताना उनाब्द म्हणून असे ते 4 पिंड. आणि पहिले 12 पिंड 12 आणि 4 16 पिंड याला मध्यम षोडशी म्हणतात. आपलं उत्तम षोडशी म्हणतात. आणि 13 दिवसाच्या आणि 10व्या दिवसाच्या मध्ये पुन्हा 16 पिंड टाकावं लागते. प्रार्थना पिंड असं 12 आपलं 36 आणि 12 48 पिंड टाकावं लागतात. आणि त्यानंतर 10व्या दिवशी 1 पिंड टाकला जातो. तो पिंड कुणासाठी असतो तर आपल्या वडिलासाठी आपण दशक्रियेचे पिंड टाकले. पण गावामध्ये कुणी जर बेवारशी मेलेला असेल तर त्याचा पिंड टाकण्याचा माझा अधिकार आहे. म्हणून त्याच्याकरता गावातल्या माणसासाठी जो पिंड टाकला जातो त्याला धर्मपिंड म्हटलं जातं. हो 49वा पिंड. आणि 50वा पिंड एक आहे महाराज. तो 50वा पिंड म्हणजे कोणता आहे तर आपल्याला गायीनं दूध दिलं महाराज. ती गाय आपल्या आईपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण लेकरू जन्माला आल्याच्या नंतर आईचं दूध नंतर आहे पण गायीचं दूध अगोदर आहे महाराज. आणि माणूस मरताना आईचं दूध नाही पण गायीचं दूध आहे. शरीरात प्राण येत असताना गायीचं दूध आहे आणि शरीरातून प्राण जात असताना गायीचं दूध आहे. म्हणून गायीचं दूध ज्या गायीनं दूध दिलं ती गाय आपल्या आईपेक्षा श्रेष्ठ असल्यामुळं ती गाय मेल्यानंतर आपण पिंडदान टाकलेलं नाही. म्हणून हो 50वा पिंड गायीसाठी टाकला जातो. आणि 51वा पिंड बैलानं आपल्यासाठी बापापेक्षा कष्ट केलेत महाराज. बापानं जेवढे कष्ट केले त्याच्यापेक्षा. कारण बापानं आऊत वडलं नाही, बापानं बैलगाडी वडली नाही. म्हणून हो त्याच्या नंतरचा पिंड 51वा पिंड बैलासाठी टाकला जातो. आणि 52वा पिंड टाकला जातो तो हो आपल्या शेतात आंब्याचं झाड असेल, त्यांनी आपल्याला अन्न दिलं असेल, त्यांनी आपलं तोंड गोड केलं असेल आणि ते मोडल्यानंतर त्याच्यासाठी 52वा पिंड. असे 52 मातृका शरीरात आहेत आणि 52 मातृकेचे 52 पिंड टाकायचे. आणि पाठीमागं राहिलेल्या माणसानं त्याच्यातून ऋणमुक्त व्हायचं. असे 52 पिंड टाकल्यानंतर हे ऋणमोचन आहे. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं विष्णूच्या पदकावरती मी 52 पिंड माझ्या हातानं टाकले आणि माझं आणि माझ्या वडिलाचं मी पूर्णपणे तर्पण केलं. अभंगाचं 2रं चरण.
कारण हे शरीर आपल्याला प्राप्त होत असताना आपण काही कर्ज घेतलेले आहेत महाराज. जसं साखर कारखाना काढायचा असेल तर त्याला कर्ज घ्यावं लागतं. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, डिस्ट्रिक्ट बँकेचं किंवा जिल्हा प्रबंधकाचं अगोदर पहिल्यांदा मंजुरी करून घ्यावी लागते. त्याच्यानंतर पुढं ते प्रांताची जी बँक असेल त्या स्टेट बँकेकडे ते टाकावं लागतं. तिथून ते स्टेट बँकेकडून पुन्हा रिझर्व्ह बँकेकडे जातं आणि रिझर्व्ह बँकेची मान्यता झाल्याच्या नंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असते, जागतिक बँकेची त्याला मंजुरी करून घ्यावी लागते. आणि ज्यावेळेस जागतिक बँकेची मंजुरी होऊन ते नंतर पुन्हा रिझर्व्ह बँकेत येतं, रिझर्व्ह बँकेतून पुन्हा मंत्रिमंडळात जातं, तिथं त्यानंतर त्याची सही होते आणि त्यानंतर ते प्रांताच्या बँकेत येतं, तिथून मग जिल्हा बँकेत येऊन त्याची मंजुरी होती. तसं हे साखर कारखाना साखर कारखाना आहे महाराज. हा साखर कारखाना आहे का नाही हे पाहायचं असेल तर त्या तरी साखर कारखान्यात ऊस टाकल्यावर साखर होते. पण काही काही लोकांचे ते साखर कारखाने एवढेत की त्यांनी मिरच्या टाकल्या तरी का साखरच तयार होते महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर ह्यो साखर कारखाना आहे. आणि याची मंजुरी करण्याकरता आई वडिलाच्या बँकेकडं ऋण घ्यावं लागतं, ऋषीमुनी साधू संतांच्या बँकेकडं ऋण घ्यावं लागतं, मायेकडं प्रकृतीकडं ऋण घ्यावं लागतं, ईश्वराकडं ऋण घ्यावं लागतं, एकोहम बहुश्याम परब्रह्म परमात्म्याच्याकडून ऋण घ्यावं लागतं. म्हणून अनेक प्रकारचे ऋण आहेत आपल्यावरती आणि ते ऋण सगळ्या पद्धतीनं फेडावे लागतात. कारण ऋण फेडावं लागतं हे फक्त कीर्तनातच ऐकायचं, पण ऋण फेडण्याकरता ऋण घ्यायचंच नाही महाराज. आता हल्लीच्या काळामध्ये जर सगळ्याचे ऋण फेडा असं जर मी कीर्तनात म्हणलो तर मला कीर्तनातच हाणतेन लोक. कारण ऋण घ्यायचं, कर्ज घ्यायचं ते फेडण्यासाठी घ्यायचंच नाही महाराज. म्हणून अशी पद्धत निघालेली आहे. कारण अशी पद्धतच सुरू झालेली आहे. कारण आणि खरं म्हणजे सगळ्याला बरं वाटतं बरं का. लोकांचे कर्ज बुडविणं म्हणजे चांगलं वाटतं. आणि ज्यांना चांगलं वाटतं त्यांनी जाता जाता मला 1-1, 2-2 हजार रुपये द्या आणि तुमचे कधीच मी देणार नाही, कसं वाटतं ते कळन तुम्हाला. पण शासनाचं मात्र बुडवीत असताना आनंद वाटतो माणसाला. म्हणून सध्या कर्ज बुडवे माणसं जास्त येतं. आणि त्या कारकिर्दीत तुकोबारायांनी सांगितलं की मनुष्याला कर्ज फेडावं लागतं. त्यांनी हे शरीर कर्जावर आणलेलं आहे. देह हा उसना आणिला पाचाचा, शेखी ज्याचा त्याचा देणे लागे. म्हणून पाचाचा उसना आणलेला देह आहे महाराज, ज्याची त्याला द्यावा लागतो. मी एक महाराज पाहिले, असे पुण्यसलील महात्मा होता महाराज. आणि घटना अशी घडली की महाराज काही निमित्तानं दुसऱ्या गावाला गेले आणि योगायोगानं ते गावाला गेले ना 18 वर्ष वयाचा मुलगा त्यांचा वारला. वारल्यानंतर त्यांची धर्मपत्नी विद्वान आणि हुशार होती. त्या धर्मपत्नीनं विचार केला मालक येईपर्यंत या मुलाला झाकून ठेवलं पाहिजे. म्हणून तिनं उतरंडीच्या सांदीला लेकराला झाकून ठेवलं. आणि मालक आल्याच्या नंतर तिनं हातपाय धुवायला पाणी दिलं, बसायला दिलं. उन्हातून त्रासून आले म्हणून सांगितलं तुम्ही थकलात, थोडा चहा करू का. ते म्हणले कर ना. चहा घेतला आणि चहा घेतल्याच्या नंतर ती विद्वान पत्नी जवळ येऊन बसली आणि तिनं सांगितलं, म्हणले मी एक तुम्हाला विचारू का. विचार ना. काय विचारायचे ते विचार म्हणले. कारण माझी तू अर्धांगिनी आहेस, माझ्यासाठी बापाचं घर टाकून आलीस, तुझा बोलायचा अधिकार आहे, बोल काय बोलायचं ती. काही नाही, या उन्हाळ्यामध्ये आपण पापड्या घालण्यासाठी आपल्या घरामध्ये भांड नव्हतं चीक तयार करण्याकरता. हो नव्हतं, गरिबीच्यानी नव्हतं भांड. पण ते उन्हाळा गेला, पावसाळा गेला आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला ती बाई आली आणि त्या बाईनं सांगितलं 4 महिन्यापूर्वी तुम्हाला मी भांड दिलं होतं तेवढं देऊन टाका. आणि मी ते भांड तिला देऊन टाकलं. चांगलं केलं का वाईट केलं. महाराजांनी सांगितलं अगं दुसऱ्याचं भांड आपल्याला काय करायचंय. उष्ण आणलं होतं देऊन टाकलं, सुरपाट 4 महिने राहिलं आणि तिनं ठेवलं नाही. ठेवलं बिचारीनं, त्याच्यात महत्व करायचंय. काय करायचं आपल्याला दुसऱ्याच्या भांड्याचं. उष्ण आणलेलं होतं ज्याची त्याला देऊन टाकावं लागतं. म्हणून बायकोच्या पाठीवर हात फिरविला. चांगलं केलंस ना तू. हो
आणि मग ती रडायला लागली, डोळ्यातून पाणी आलं. तिने सांगितलं की 18 वर्षापूर्वी आपल्याला देवाने एक मुलगा उष्णा दिला होता, तो उष्णा आणलेला मुलगा देवानं परत घेऊन गेले. तुमचं काय मत आहे? म्हणजे मुलगा मेला. हो, महाराजांनी सांगितलं तू माझी धर्मपत्नीस, नाही तर तुझ्या पाय पडलो असतो. काय तुझा बोध आहे? तुझ्या पाय पडतो मी. केवढी मोठी तुझी तयारी आहे, म्हणून उष्ण आणलेलं शरीर लोकाला देऊन टाकावं लागतं. हे आपल्या जीवनातली गोष्ट आहे. म्हणून त्याच्याकरता माझे झाले गया वर्जन, पितले पितराचे ऋण. विठोबार सेवा ज्ञानेश्वर महाराजाच्या चरणी, मर्यामा नावाच्या देवतेच्या चरण कमली, धर्मराजाच्या यमराजाच्या पदकमली मी ही सेवा समर्पित करून आदरणीय परमपूज्य असलेले आमचे विक्रम नाना माने यांना भगवंताच्या चरणी त्यांना जागा मिळावी आणि तुम्हा सर्व मंडळीच्या वतीनं मी भगवंताला प्रार्थना करतो आणि त्यांच्या सूक्ष्म शरीराला सद्गती मिळावी अशी प्रार्थना अभ्यर्थना करतो. आणि या ठिकाणी आपल्याकडं आदरांजली वाहण्याची पद्धत आहे, परंतु डोळे झाकून आदरांजली वाहण्याची पद्धत नाही महाराज. कारण आपण डोळे उघडे ठेवून प्रार्थना करणारे आहोत. कारण आपण दीप प्रज्वलन करून वाढदिवस साजरा करतो, दिवे मालून करीत नाहीत महाराज. म्हणून आंधळेपणानं कोणतं कर्म करायचं नाही. म्हणून एकच कर्म सांगतो तुम्हाला, आलेल्या सर्व मंडळींना पुंडलिका वरदेचा गजर करायचा आणि ही विक्रम नानाला आपण श्रद्धांजली अर्पण करू. कारण सामाजिक जीवनामध्ये, पारमार्थिक जीवनामध्ये आणि सगळ्या गोष्टीमध्ये संपन्न जीवन जगणारं विक्रम नानांचं जीवन होतं. आणि आठवण ठेवून आपल्याला ते गेलेले आहेत. त्यांच्या स्मृतीला अभिवादन, त्यांच्या कार्याला सलाम आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या पाठीमागं राहिलेल्या त्यांची नात, त्यांची सुनबाई, त्यांच्या धर्मपत्नी, त्यांचे पुतणे सर्वांना नानांचा आशीर्वाद मिळावा अशी मी नानांच्या आणि परमेश्वराच्या चरणी नम्र प्रार्थना करतो. आणि सगळ्या जणांनी कुणीही जसं जात असताना पदरामध्ये मुलीच्या सिदोरी बांधून दिली जाते, हो पूर्वीच्या काळात सिदोरी बांधून दिली जायची महाराज. हो हल्लीच्या काळात कुणी सिदोऱ्या नेत नाहीत. त्याचं कारण आहे की पावला पावलाला सासरवाड्या झाल्यात, त्याच्यामुळं कुणी आता सिदोऱ्या नेत नाही. सासरवाड्या म्हणजे धाबे झालेले आहेत. हो जास्त धाबं दणानून घेऊ नका तुम्ही असं. हो आता सासरवाड्या झाल्यात म्हणून कुणी सिदोऱ्या नेत नाहीत, पण पूर्वीच्या काळात सिदोरी न्यायची महाराज. आणि एक गोष्ट सांगतो अत्यंत महत्वाची, ती सिदोरी देत असताना सुद्धा गरीबाच्या घरची जरी मुलगी असली तरी तिच्या पदरामध्ये सिदोरी बांधून देण्याकरता गावच्या श्रीमंत घरची बाई यायची आणि 2 का होईना पण पोळ्या लाटायची. 2 का होईना. आता तुमच्याकडे जर जेवायला म्हटलं तर एक 4-5 महिला मंडळी लावल्या तर पोळ्या लाटल्या जातात ना जेवायला. तसं मग सिदोरी करायला बी पोळ्या लाटायला 4-2 महिला मिळतेनच ना. पण तसं नाहीये, ती पद्धत तशी नाही. गावातल्या प्रत्येक स्त्रीनं यायचं. हो 5 का होईना पोळ्या लाटायच्या आणि हळदी कुंकू लावून नंतर जायचं. हो इकडून सगळ्या जणांनी सिदोरी का तयार करायची आणि तिकडं बी ती सिदोरी बांधून द्यायची आणि गावामध्ये पूर्ण वाटायची आणि पूर्ण वाटणारणीला सुद्धा साडी चोळी असायची महाराज. ती मानाची. गावातल्या सगळ्या महिला मंडळी सिदोरी पाहायला यायच्या. शिळ्या पोळ्या पाहायला येणं काय महत्वाचं आहे का? काही कोणती गोष्ट आहे? शिळ्या पोळ्या म्हणजे त्यांनी कधी पाहिल्या नाहीत का? पण कशा करता पाहायला यायचं? तर त्याचं कारण आहे महाराज, आपली संस्कृती अशी होती, आपल्या संस्कृतीकडे आपल्याला बघायला वेळ नाहीये. कारण आपण वरी बघणारे पुढे बघणारे माणसं आहेत, खाली बघणारे माणसं नाहीत. म्हणून त्याच्याकरता सांगतो, सिदोरी का तयार करायची गावातल्या महिला मंडळीनं? तर तिकडच्या सासरच्या लोकाला सांगायचं, ही मुलगी एकट्या माणसाची नाही, आमच्या सगळ्या गावाची कन्या आहे, म्हणून सिदोरी करण्याचा माझा अधिकार आहे. म्हणून सगळ्या जणांनी गावची कन्या हे दाखवण्याकरता सिदोरी बनवायची.
आणि तिकडं सुद्धा सगळ्या जणांनी वाटून का खायची, शिळी चतकोर पोळी का खायची? तर त्याचं कारण आहे महाराज, मुलीचा बाप सांगायचा की माझ्या अन्नाची तुम्हाला शपथ आहे, माझं अन्न खा आणि माझं अन्न साक्षीला ठेवा. माझी सगळ्या गावाची जशी मुलगी आहे तशी तुमच्या सगळ्या गावाची सून माना, पण माझ्या लेकीला लेकीसारखी वागणूक द्या. म्हणून त्याच्याकरता शिदोरी म्हणजे केलेला अर्ज आहे महाराज मुलीच्या बापानं, आणि त्या अर्जाच्या माध्यमातून तिकडे हे केलं जातं. तसं श्रद्धांजली म्हणजे काय आहे, तर्पण म्हणजे काय आहे, पिंडदान म्हणजे काय आहे, कशा करता सगळ्यांनी फुलं उधळायचे, कशा करता फुलं व्हायचे. एकच गोष्ट आहे की नाना आमचे सगळ्या जणाचे होते आणि भगवंताला प्रार्थना करायची की देवा तुमच्याकडे सुद्धा त्यांना मान्यतेची इथं माने होते तसं तिथं बी माने झाले पाहिजेत. म्हणून त्याच्याकरता ही शिदोरी महाराज, त्याला तर्पण म्हणायचं, त्याला श्रद्धांजली म्हणायचं. म्हणून सगळ्या जणांनी पुंडलिका वरदेचा गजर करा आणि हे थोडं थोडं सगळ्या जणाला हो चालू होईपर्यंत वाटून द्या. आणि आपण पुंडलिका वरदेचा गजर केल्याच्या नंतरच फुलं व्हायचेत आणि फुलं उधळायचेत. म्हणून ज्ञानेश्वर हरिभक्त परायण भजन सम्राट स्वर सम्राट पद्माकर भाऊ पेवेकर त्यांना सांगितले. हरिभक्त परायण भजन सम्राट स्वर सम्राट अंशीराम महाराज वांजोळकर. तुका म्हणे